DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। आज वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये सभागृहामध्ये लोकदरबार आयोजित करण्यात आला। त्या दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून लोकदरबार नियोजन करण्यात आले होते। त्याच टायमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांनी या लोकदरबारला विरोध केला आणि त्यांना काळे झेंडे दाखविले। 50 खोके एकदम ओके भ्रष्टाचार मंत्री त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा, इथे येऊन दादागिरी करून प्रशासकीय यंत्रणावर दबाव टाकला जात आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सत्ताधाऱ्यांचा लोकदरबार घेऊन नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालू आहे। सत्ताधाऱ्यांनी हे राजकारण बंद करावं। तुम्ही भ्रष्ट मंत्री आहात आणि खोके घेऊन पळालेले मंत्री आहात। तुमचा मंत्रिपदावर राहण्याचा काही अधिकार नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे। पालघर जिल्हा संघटक जनार्दन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, निदर्शनाच्या वेळेस पोलिसांनी 15 ते 20 कार्यकर्त्यांना प्राधिकाऱ्यांना अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले होते। शिवसेनेचे उदयदादा जाधव, जितू खाडे, प्रसाद मिर्लेकर व विरार शहरामधील पदाधिकारी यांच्या या आंदोलनात सहभाग होता आणि कार्यकर्ते उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे, मुंबई। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।